तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. हो माहिती आहे हा ब्लॉग थोडा गॅप नंतर येतो आहे, पण आता ह्याच्यानंतर 2-3 ब्लॉग असे लाईनीत येतील आणि त्याच्यानंतर थोडा मी पॉज घेईल, कारण की आता माझी 12th चालू आहे आणि समजू शकता तुम्ही जसं 10वीला आपण घेतलेला ब्रेक. समझ रहे हो ना. तर आज हा ब्लॉग प्रॉपर मराठीतच होणार आहे. आधीच सांगतो, मला खूप कमेंट येते खाली की हिंदी मराठी मिक्स. हो कळालं, मराठीतच आहे आजचा ब्लॉग. तर आज आम्ही जाणार आहोत रायगडावर, महाराजांच्या किल्ल्यावर. तर मजा तर येणार आहे. इथं आता रेडी आहे, यो मम्मी पण रेडी आहे. मम्मी तर रेडीच आहे. तर आता बिना किसी तोबा थारा मूड खराब कर दिया. नाही ओनली मराठी ब्लॉग. तर आपण आता लगेच निघूया आणि भेटूया आपण गाडीत. तोपर्यंत ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक नाही केलं लाईक करा आणि कमेंट करा. मग कमेंट तुम्ही केली ना, मग मला अजून मोटिवेशन भेटेल, अजून चांगले ब्लॉग आणि तुम्हाला अजून चांगले दाखवता येईल. ओके, तर चला आता जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही CNG भरायला थांबलो आहे. मागे तुम्ही बघू शकता. आणि रायगडावर कधीपासून जायचं होतं, पण तो आज योग आला आणि फायनली आम्ही महाराजांच्या किल्ल्यावर जाणार आहोत. तर कसं वाटतंय मम्मी तुला? जय शिवराय. जय शिव. तुला कसं वाटतंय? जय शिवराय. आणि मी तुम्हाला सगळी माहिती देईलच महाराजांच्या किल्ल्याची, रायगडावरची. आणि खूप असं भरून पण येईल मला, कारण की महाराजांच्या किल्ल्यावर जाणार आहे रायगड. त्यांनी तिथे बचपन के कुर्ते में से मिली तू, तक 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 बचपन में सबसे बोलेगा, सबसे बोलेगा, सबसे तेरा सबसे तू मेरी लैला. मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. तर मित्रांनो, सीट बेल्ट हा. तर मित्रांनो, तर 2 तास सलग ड्राईव्ह करून आम्ही आता थांबलेलो आहोत मागे क्वालिटी पंजाबमध्ये नाश्त्यासाठी. तर चला आज जाऊन बघूया कसं काय. चांगलंच आहे तसं. मम्मा भूक लागली आहे? सगळ्यात जास्त भूक हिला लागली आहे. तर चला लवकरच जाऊ. आता आधी सीट भेटली पाहिजे. आहे बसायला जागा तर आहे. बाहेरून असं वाटतं की गर्दी असते, गर्दी नाही आहे. बस इथे बस. ए, मी मम्मीच्या बाजूला बसणार. तुला काय वाटलं? तुला देईन बसायला, तुला वाटलं? चला जरा आता वॉशरूममध्ये हातपाय धुवून येऊया, हात तोंड धुवून येऊया. ए, फोन आहे माझा तिथे. वॉशरूम पण तिथे काय कुले सुजलेले गाडीत बसून. अरे टॉयलेट हे काय समजायचं आता आम्ही नक्की? लेडीज अँड जेंट्स वॉशरूम इथेच आहे, 2 वेगवेगळे. मला वाटलं यो गाईस. तर आज तुमच्या भावाचा ड्रिप. यो मागे पण बघू शकता, फुल स्पायडरमॅन बनलं आहे, स्पायडरमॅन. आणि गाईस अनाऊन्समेंट मला द्यायची आहे, पण मी ती पुढे जाऊन देईल, थोड्या चांगल्या जागी देईल. पटकन हात धुया आणि जाऊया, काहीतरी ऑर्डर करून खाऊया.
बूम बूम चा. तर गाईस, मी जी तुम्हाला अनाऊन्समेंट देणार होतो ती अशी आहे की मी माझे सॉंग्स रिलीज करतो आहे. म्हणजे अल्बम बोलू शकता तुम्ही. एक प्रकारचे 2-3 सॉन्ग आहेत, तर ते मी स्वतः लिहिले आहेत आणि कंपोज केले आहेत. आणि एवढे सुंदर सॉंग्स आहेत ना, आणि ते आधी मम्मीकडून चेक भेटतात. मम्मीकडून टिक भेटलं कीच अपलोड होणार. सो बघू शकता. हां, तर मम्मीच्या पुढे काय नाही. कुठे होतं मी येणार आहेत, तर ते तुम्ही बघा. मी म्हणजे तसं तर मी टाकीनच. होप तुम्हाला आवडतील आणि आवडलेच पाहिजेत. तुमच्या भावाने लिहिले तेवढे, आणि मी हिला ऐकवलेले आरिशाला. तिचं ते गाणं मनात बसलं आहे, हो की नाही? बरं, मनात बसलं आहे, तर तुमच्या पण बसेल. तर स्टे ट्यून. तर आता काही मसाले डोस्याला तोडायची बात आहे. पटकन आता टेस्ट करूया आणि खाऊया. भूक लागली. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या नानीच्या गावी, म्हणजे नानीच्या गावच्या घरी. सो काल आम्ही जाणार होतो रायगडावर. तर तिथे असा सीन एक झाला की आम्ही गेलो तिथे, पण तिथे खूप स्कूलच्या बसेस आलेल्या, म्हणजे सहल आलेल्या, सगळ्या स्कूलच्या आलेल्या. गावात जेवढी स्कूल आहेत ना वाटतं तेवढे सगळे आलेले. तर अफाट गर्दी होती, खूप गर्दी होती. आणि रोपवे पण आहे तिथे की गडावर जायला. तिथे आम्ही गेलो, तर तिथे 4 तासाची वेटिंग आम्हाला सांगितली. मग आम्ही असं डिसाईड केलं की एवढी 4 तासाची वेटिंग, त्यापेक्षा चालत जाऊ शिड्यांनी. तर चालत ॲक्च्युली 2000 शिड्या आहेत, पायऱ्या आहेत. तर आम्ही जाताना जातच होतो, पण नंतर गर्दी बघितली ना, एवढी गर्दी ना, म्हणजे पायऱ्यांवर पण एवढी गर्दी ना, नुसती मुलं, फॅमिली. आणि काल एकतर होता संडे, सगळ्यांना सुट्टी असते, म्हणून सगळेच काल आलेले रायगडावर. जी माणसं खाली उतरत होतीत ना पायऱ्यांवरून, त्यांना मी असंच विचारलं की वर गर्दी आहे का. तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ दाखवली, आणि एवढी गर्दी होती, म्हणजे माणसाला चालायची जागा नव्हती. म्हणजे एकतर एक्सपिरियन्स काय नसतं झालं एकतर नुसतं, आणि गर्दी. अरे अरे भाई, मारामारी झाली. मारा एकमेकांना. अशा प्रकारे खूपच गर्दी होती, म्हणून आम्ही वर जायचा प्लॅन कॅन्सल केला, कारण की आधीच लेट झालेला, गावी पण यायचं होतं. सो आम्ही डायरेक्ट आलो गावी. आणि आता तुम्हाला होम टूर देईलच मी गावच्या घराची. आता पटकन तुम्हाला होम टूर देतो आणि मग निघूया. बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण चालू करूया होम टूरला. तर आधी आपल्याला वर जावं लागेल. वर जाऊन आपल्याला घ्यावं लागेल लेफ्ट. तर हे आहे आमचं घर. तर आता चला आत जाऊन तुम्हाला एक्सप्लोअर करवतो. हा आहे आमचा हॉल. हा एवढा लिव्हिंग एरिया म्हणजे हॉल. आणि आता जो हा एरिया हा आपण नंतर दाखवू. ही एक आहे आमची बॅल्कनी, पहिली बॅल्कनी आहे.
बघू शकता इथे पण व्ह्यू चांगला आहे. आणि इथे आहे लॅम्बॉर्गिनी की S2020 तर आणि इथे हा महाराजांचा फोटो आणि हे आहेत माझे बाबा. हाय बाबा. आणि इथूनच आपण आत गेलो की हे आहे किचन. इथे मम्मी आणि आई बसली आहेत. आई उभी आहे, मम्मी बसली आहे. आणि हे किचन. आणि तसंच आपण इथून आलो तर हा आहे आईबाबांचा बेडरूम. हा इथे डॅडी बसले आहेत. आवाज कमी करा डॅडी. आणि मम्मी आणि मी हाफ पॅन्टवर शूट करतो आहे. यो ब्लॉगर. हा आईबाबांचा रूम आणि हाच समोर आमचा रूम. हो तिघी बहिणी म्हणजे मम्मी, गुड्डू आणि सुप्पू. तर हा एक बेड. आणि इथे पण एक मस्त बॅल्कनी आहे. ह्या बॅल्कनीमध्ये जी सनलाईट येते गाईस खूपच सुंदर. आता या कॅमेऱ्यामधून काय माहिती रेकॉर्ड होते की नाही सनलाईट. नाही होते, सगळं व्हाईट दिसतंय पण सनलाईट आहे. आणि मग आपण असं बाहेर आलो की मी जे तुम्हाला बोललेलो हे नंतर दाखवू. आता हे एक्सप्लोअर करूया. आणि हे आहे आमचा टेरेस. हा आमचा पर्सनल टेरेस. इथून हा खूपच मोठा आहे आणि इथे पेंटिंग वगैरे केले आहेत. आणि या टेरेसवर आम्ही क्रिकेट वगैरे पण खेळू शकतो कारण की तिथून बॅटिंग, इथून बॉलिंग वगैरे असं खेळू शकतो. इथे तर आम्ही लपाछुपी खेळायचो आणि इथे वर वगैरे लपायचो. तर आहे आमचा टेरेस आणि इकडचा हा व्ह्यू. दॅट्स इट. हा होता होम टूर आमच्या घराचा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवू. तर होप तुम्हाला आवडला असेल. हा माहिती आहे तुम्ही म्हणजे ते रायगडावर नाही गेलो नाही तर ते पण शूट केलं असतं मी. पण ठीक आहे आपण इन फ्युचर कधी जाऊ तर नक्की मी शूट करेल. तर ज्यांनी पण अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. तुमच्या भावाला पुढे न्या. सो चला आता आपण जाऊया. हा ब्लॉग इथेच संपवतो मी. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. बाय.